हॅलो स्टुडंट, आपण आपल्या चॅप्टर नंबर 13 ला स्टार्ट करत आहोत. आपला नेक्स्ट टॉपिक आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलंट. आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलंटला अजून एक नाव आहे, दॅट इज द ॲनालेप्टिक्स. म्हणजे आपला आजचा टॉपिक आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलंट किंवा ॲनालेप्टिक्स. Their name clearly indicate that is this is drug stimulate the central nervous system. म्हणजे असे ड्रग जे सेंट्रल नर्वस सिस्टीमला स्टिम्युलेट करतात. पर्टिक्युलरली कोणकोणत्याला? रेस्पिरेटरी आणि व्हायटल सेंटर्स ऑफ मेडुला आर स्टिम्युलेटेड. Central nervous system stimulant are medicines that stimulate the brain, स्पीडिंग अप बोथ मेंटल आणि फिजिकल प्रोसेस. म्हणजे असे ड्रग जे स्पीड अप करतात, म्हणजे मेंटल आणि जे फिजिकल आपल्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यांना स्पीड अप करतात. काय काय काम करतात सेंट्रल नर्वस स्टिम्युलंट किंवा असे ड्रग? दे इन्क्रीज द एनर्जी, इम्प्रूव्ह अटेन्शन, अलर्टनेस अँड एलिव्हेट द ब्लड प्रेशर, हार्ट रेट अँड रेस्पिरेटरी रेट. They decrease the need for a sleep, reduce appetite, improve confidence and concentration and lesses the inhibition. हे सर्व काम करतात CNS स्टिम्युलंट. आपण ह्या चॅप्टरमध्ये हेच बघणार आहोत कोणकोणते असे ड्रग आहे जे सेंट्रल नर्वस सिस्टीमला स्टिम्युलंट करतात आणि ते कशामध्ये यूज केले जातात. आपण CNS स्टिम्युलंटची डेफिनेशन बघू. डेफिनेशन काय सांगते? स्टिम्युलंट आर द सबस्टन्स विच टेंड टू इन्क्रीज द बिहेवियरल ॲक्टिव्हिटी व्हेन ॲडमिनिस्टर. म्हणजे CNS स्टिम्युलंट असे मेडिसिन आहे ते स्टिम्युलेट करतात ब्रेनला आणि स्पीड अप करतात मेंटल आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीला. CNS स्टिम्युलंट हे कशामध्ये युजफुल आहे? तर इन द ट्रीटमेंट ऑफ सर्टन कंडिशन characterized by symptoms such as a prolonged fatigue किंवा inability to concentrate or excessive sleepiness. CNS stimulant may also be used to helpful with a weight loss in a people who are morbidly obese. CNS stimulant have been used for the following conditions. CNS stimulant कोणकोणत्या कंडिशनमध्ये यूज केले जातात? अटेन्शन डिफिशियन्सी डिसऑर्डर, म्हणजे ज्यांना एखादा स्टुडंट आहे ज्याला म्हणजे अटेन्शनच लागत नाही, ते म्हणजे तो स्टडी फोकस नाही करू शकत नाही, त्याचं अटेन्शन व्यवस्थित नाही आहे, तर त्यासाठी CNS स्टिम्युलंट यूज करू शकतो. त्यानंतर क्रोनिक लिथर्जीमध्ये CNS स्टिम्युलंट यूज करत जातात. किंवा एखादा ओबेस पर्सन आहे त्यासाठी पण CNS स्टिम्युलंट यूज केले जातात. त्यानंतर नार्कोलेप्सीमध्ये किंवा न्यूरोनॅटल ॲप्नियामध्ये किंवा आर्थोस्टॅटिक ट्रॅकिकार्डिया सिंड्रोममध्ये किंवा प्रोलॉंग डिप्रेशन दॅट इज अनरिस्पॉन्सिव्ह टू ट्रॅडिशनल दॅट इज त्यामध्ये पण CNS स्टिम्युलंट हे यूज केले जातात. किंवा ॲज अ अँटी डिप्रेसंट म्हणून पण CNS स्टिम्युलंट हे यूज केले जातात. तर आपण CNS स्टिम्युलंटचे सायन्स आणि सिम्पटम्स बघणार आहोत. म्हणजे आपण CNS स्टिम्युलंट जर घेतले तर काय काय सिम्पटम्स आणि सायन्स दाखवतात. ते काय करतात? इलिव्हेट करतात मूडला, त्यानंतर इन्क्रीज करतात मोटर ॲक्टिव्हिटीला, म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटीला इन्क्रीज करतात. म्हणजे मसल टोन, पोस्चर, कोऑर्डिनेशन, सिमेट्री, स्ट्रेंथ किंवा प्लॅनिंग हे सगळे मोटर ॲक्टिव्हिटी आहे त्याला इन्क्रीज करतात. त्यानंतर इन्क्रीज अलर्टनेस इन्क्रीज करतात. डिक्रीज द नीड फॉर अ स्लीप. हे CNS स्टिम्युलंट ड्रग हे जो स्लीपीनेस आहे ते कमी करतात आणि वेकफुलनेस इन्क्रीज करतात. इन केस ऑफ ओव्हरडोस लीड टू अ कन्व्हल्जन अँड डेथ. हा ॲडव्हर्स इफेक्ट आहे CNS स्टिम्युलंटचा. म्हणजे जर CNS स्टिम्युलंट ड्रगचा जर ओव्हरडोस घेतला तर ते जास्त एक्सायटेशन होतं, त्यामुळे कन्व्हल्जन किंवा त्यानंतर डेथ पण होऊ शकते. आपण मोड ऑफ
मोड ऑफ ॲक्शन बघणार आहोत CNS स्टिम्युलंटची. फर्स्ट मोड ऑफ ॲक्शन आहे ब्लॉक न्यूरोट्रान्समीटर रिअपटेक. मी रिअपटेक कसं इनिबिट केलं जातं हे अँटी डिप्रेसंट ड्रगमध्ये तुम्हाला शिकवलं होतं. नॉरएपिनेफ्रिन आणि सिरोटोनिन हे न्यूरोट्रान्समीटर आहे. ते प्री सिनॅप्टिक नर्व एंडिंगमधून रिलीज होतात आणि पोस्ट सिनॅप्टिक नर्व एंडिंगवर त्यांचे जे स्पेसिफिक रिसेप्टर आहे त्याला बाइंड होऊन ते आपली एक्सायटरी म्हणजे ॲक्शन दाखवतात. तर पोस्ट सिनॅप्टिक म्हणजे ते सिनॅप्टिक जंक्शनमध्ये नॉरएपिनेफ्रिन आणि सिरोटोनिनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त राहावं, त्यामुळे एक्सायटरी ॲक्शन दाखवतात. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त राहावं त्यासाठी त्यांचं रिअपटेक थांबवलं पाहिजे. म्हणजे जे सिनॅप्टिक जंक्शनमधून परत प्री सिनॅप्टिक नर्व एंडिंगला जातात ते आपण स्टॉप करायसाठी हे CNS स्टिम्युलंट ड्रग दिले जातात. ते एक्झाम्पल काय आहे त्याचं कोकेन. कोकेन हा असा ॲक्ट करतो, म्हणजे कोकेन हा न्यूरोट्रान्समीटरचं रिअपटेक स्टॉप करतो, ब्लॉक करतो. त्यामुळे जे न्यूरोट्रान्समीटर आहे म्हणजे नॉरएपिनेफ्रिन आणि सिरोटोनिन यांचं सिनॅप्टिक जंक्शनमध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि त्यामुळे बाइंडिंगसाठी जे पोस्ट सिनॅप्टिकवर जे रिसेप्टर आहे त्यासाठी बाइंडिंगसाठी जास्त अवेलेबल असतात आणि ते बाइंड झाल्यावर पोस्ट सिनॅप्टिक नर्व एंडिंगला जे स्पेसिफिक रिसेप्टरवर बाइंड झाल्यावर त्यांची ॲक्शन शो करतात. हे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे कोकेनचं. त्यानंतर सेकंड मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, प्रमोट न्यूरोट्रान्समीटर रिलीज. त्याचं एक्झाम्पल काय आहे, ॲम्फिटामाइन. ॲम्फिटामाइन हा CNS स्टिम्युलंट ड्रग आहे. तर तो कसा ॲक्ट करतो, जो न्यूरोट्रान्समीटर आहे त्यांना रिलीज करण्यात प्रमोट करतो. कोणकोणते न्यूरोट्रान्समीटर, नॉरएपिनेफ्रिन आणि सिरोटोनिनला. आणि न्यूरोट्रान्समीटर रिलीज जास्त झाले तर ते पोस्ट सिनॅप्टिक वरच्या नर्व एंडिंगला जे रिसेप्टर आहे त्याला बाइंड होतील आणि आपले ॲक्शन शो करतील. म्हणजे दॅट इज द CNS स्टिम्युलंट ॲक्शन. त्यानंतर थर्ड आहे ब्लॉक द मेटाबॉलिझम ऑफ माऊ इनिबिटर्स, मोनोअमाइन ऑक्सिडेज. त्यांचं एक्झाम्पल काय काय आहे, फिनिलॅझिन. तर ते काय करतं, मोनोअमाइन ऑक्सिडेज हा एन्झाईम आहे, तो मोनोअमाइनला म्हणजे नॉरएपिनेफ्रिन आणि सिरोटोनिनला मेटाबोलाइज करतो. तर त्यांना जर आपण ते मोनोअमाइन ऑक्सिडेजला जर इनिबिट केलं तर नॉरएपिनेफ्रिन किंवा सिरोटोनिनचा मेटाबॉलिझम होणार नाही आणि मेटाबॉलिझम झालं नाही तर ते रिसेप्टरवर बाइंड होण्यासाठी जास्त अवेलेबल राहतील आणि त्या जर ते रिसेप्टरवर बाइंड झाले पोस्ट सिनॅप्टिक नर्व एंडिंगला तर ते त्यांची CNS स्टिम्युलंट ॲक्शन शो करतील. हे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे फिनिलॅझाईनचं. त्यानंतर फोर्थ मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, अँटागॉनिज द इफेक्ट ऑफ इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर. म्हणजे जे इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर आहेत त्यांना अँटागॉनाइज इफेक्ट दाखवतात. म्हणजे जे गॅबा वगैरे आहे त्यांना इनिबिट करतात आणि आपले ॲक्शन शो करतात. कोणकोणते आहे अँटागॉनाइज द इफेक्ट ऑफ इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर, तर पिक्रोटॉक्झिन आणि स्ट्रेकनिन हे ड्रग इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर म्हणून ॲक्ट करतात. अँटागॉनाइज द इफेक्ट ऑफ इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर. हे न्यूरोनल सिनॅप्स आहे म्हणजे प्री सिनॅप्टिक नर्व आणि पोस्ट सिनॅप्टिक नर्व एंडिंगमध्ये मध्ये जो गॅप असतो त्याला सिनॅप्टिक जंक्शन म्हणतात. प्री सिनॅप्टिक नर्व एंडिंगमधून जे न्यूरोट्रान्समीटर आहे ते रिलीज होतात आणि जे पोस्ट सिनॅप्टिकवर जे रिसेप्टर आहे स्पेसिफिक त्याला बाइंड होतात आणि आपले ॲक्शन शो करतात. Definition of synapse: a junctional connection between the two neurons across which a
signal can passes, that is the synapse. आणि प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे काय? व्हेन अ न्यूरोट्रान्समीटर इज अ सिंथेसाइज, स्टोअर अँड रिलीज अपॉन द सेल ॲक्टिव्हेशन. हे प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये होतं. आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये काय होतं? त्याला अजून एक नाव आहे इफेक्टर सेल, where a neurotransmitter is detected and its action is translated into the cellular activity. हे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये होतं किंवा नव एंडिंगला होतं. सीएनएस स्टिम्युलंट, तर हे सीएनएस स्टिम्युलंट हे 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहे. सेरिब्रल स्टिम्युलंट, मेडुलरी स्टिम्युलंट आणि स्पायनल स्टिम्युलंट. म्हणजे कॉर्टिकल स्टिम्युलंट म्हणजे दोज ड्रग विच स्टिम्युलेट द सेरिब्रल कॉर्टेक्स. कोणकोणते ड्रग आहे जे सेरिब्रल कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करतात? तर झॅन्थिन, अल्कलॉइड आणि एम्फिटामाइन हे असे ड्रग आहे जे कॉर्टिकलला सेरिब्रल कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करतात. त्यानंतर सेकंड वन आहे मेडुलरी स्टिम्युलंट, म्हणजे असे ड्रग जे मेडुला ऑब्लंगेटाला स्टिम्युलेट करतात, दॅट इज द मेडुलरी स्टिम्युलंट. कोणकोणते ड्रग आहे जे मेडुला ऑब्लंगेटाला स्टिम्युलेट करतात? तर निकिथॅमाइड, पिक्रोटॉक्झिन आणि लॅप्टाझॉल हे असे ड्रग आहे जे मेडुला ऑब्लंगेटाला स्टिम्युलेट करतात. आणि थर्ड वन आहे स्पायनल स्टिम्युलंट, म्हणजे असे ड्रग जे स्टिम्युलेट करतात स्पायनल कॉर्डला. कोणकोणते असे ड्रग आहे जे स्पायनल कॉर्डला स्टिम्युलेट करतात? तर स्ट्रिक्निन, लोबिलिन आणि निकोटीन हे स्पायनल कॉर्डला स्टिम्युलेट करतात. सीएनएस स्टिम्युलंट मध्ये ड्रग दॅट स्टिम्युलेट द सेंट्रल नर्वस सिस्टीम, दॅट इज द सीएनएस स्टिम्युलंट. सेरिब्रल कॉर्टेक्स स्टिम्युलंट चं एक्झाम्पल मी सांगितलं आत्ताच, झॅन्थिन, अल्कलॉइड आणि एम्फिटामाइन. झॅन्थिन अल्कलॉइड कोणते आहे? तर कॅफिन, थिओफायलिन आणि थिओब्रोमिन हे झॅन्थिन अल्कलॉइड आहे आणि ते सेरिब्रल कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करतात. त्यानंतर आहे सेरिब्रम, दॅट इज द ब्रेन स्टेम स्टिम्युलंट, दॅट इज द मेडुलरी स्टिम्युलंट. त्याचं एक्झाम्पल काय काय आहे? निकिथॅमाइड, पिक्रोटॉक्झिन, लॅप्टाझॉल, डिमिफ्लिन आणि लोबेलिन. त्यानंतर स्पायनल कॉर्ड स्टिम्युलंट, जे स्पायनल कॉर्डला स्टिम्युलेट करतात, त्याचं एक्झाम्पल आहे स्ट्रायक्निन, लोबेलिन आणि निकोटीन. आपण 1 बाय 1 ड्रग बघणार आहोत आणि त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघणार आहोत, का ते कसे ॲक्ट करतात आणि त्यांचा सेंट्रल नर्वस सिस्टीमवर किंवा कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर कसा आणि कोणता इफेक्ट होतो हे पण आपण बघणार आहोत. त्यानंतर फर्स्ट ड्रग आहे मिथिलझॅन्थिन. तर मिथिलझॅन्थिन हा आपण फर्स्ट ड्रग बघणार आहोत. झॅन्थिन अल्कलॉइड, दॅट इज द मिथिलझॅन्थिन. काय काय एक्झाम्पल आहे त्याचे? तर कॅफिन, थिओफायलिन आणि थिओब्रोमिन. कॅफिन हा मोस्ट वाईडली यूज केलेला स्टिम्युलंट आहे वर्ल्ड वाईड, फाउंड इन अ कॉफी, कोला ड्रिंक्स, कोका अँड चॉकलेट. तर कॅफिन कशापासून डिराईव्ह केला जातो? कॉफीपासून आणि टीपासून. आणि कॅफिन हा एक मेजरली यूज केला जाणारा सीएनएस स्टिम्युलंट आहे. त्यानंतर सेकंड आहे थिओफायलिन. थिओफायलिन हा टी मधनं डिराईव्ह केलेला ड्रग आहे. त्यानंतर थिओब्रोमिन हा कोकामध्ये असतो, कोकामधनं डिराईव्ह केलेला ड्रग आहे. हे तिन्ही ड्रग सीएनएस स्टिम्युलंट म्हणून ऍक्ट करतात. सीएनएस स्टिम्युलंट काय करतात? तर ते इन्क्रीज करतात एनर्जी, अटेन्शन इम्प्रूव्ह करतात. त्यानंतर अलर्टनेस हे इन्क्रीज करतात. त्यानंतर ब्लड प्रेशर इन्क्रीज करतात, हार्ट रेट इन्क्रीज करतात आणि रेस्पिरेटरी रेट सुद्धा इन्क्रीज करतात. आणि डिक्रीज काय करतात? नीड फॉर अ स्लीप, रिड्यूस अपेटाईट म्हणजे भूक
भूक कमी लागते, त्यामुळे इम्प्रूव्ह कॉन्फिडन्स अँड कॉन्सन्ट्रेशन आणि लेसन्स द इनिबिशन. हे सर्व CNS स्टिम्युलंटचे ॲक्शन आहे. तर आपण बघितलं आहे, जर एखाद्या व्यक्तीला आळस वगैरे येत असेल किंवा सर्वांच्याच लाईफमध्ये जनरली जर आळस वगैरे येत असेल तर लोक चहा घेतात किंवा कॉफी घेतात. दॅट इज द ते CNS स्टिम्युलंट घेतात जे मोटर ॲक्टिव्हिटीला इन्क्रीज करतात, म्हणजे अलर्टनेस वाढवतात, एनर्जी इन्क्रीज करतात, अटेन्शन इम्प्रूव्ह करतात. हे सर्व CNS स्टिम्युलंटची ॲक्शन आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे CNS स्टिम्युलंटची, स्पेसिफिकली मिथिलझॅन्थिनची. फर्स्ट मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ट्रान्सलोकेशन ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर कॅल्शियम. म्हणजे जो एक्स्ट्रा सेल्युलर कॅल्शियम आहे त्याचे जे प्रीसिनॅप्टिक आहे जे न्यूरॉनमध्ये, ते कॅल्शियम चॅनल थ्रू कॅल्शियमची एंट्री होते. त्यानंतर जे न्यूरोट्रान्समीटर आहे जे नॉरिफिनेफ्रिन, सिरोटोनिन हे प्रीसिनॅप्टिक नर्व एंडिंगमधून रिलीज होतात आणि पोस्ट सिनॅप्टिक नर्व एंडिंगला जे स्पेसिफिक रिसेप्टर आहे त्याला बाइंड होणार आणि आपली जी CNS स्टिम्युलंट ॲक्टिव्हिटी आहे, जी ॲक्शन आहे ते शो करतात. ॲडेनोसिन अँटागोनिझम दॅट इज द मॉड्युलेट AC ॲक्टिव्हिटी कॉजेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ एअरवे स्मूथ मसल. म्हणजे ते कॉन्ट्रॅक्शन करतात स्मूथ मसलचा आणि त्यामुळे ब्रॉन्कोडायलेशन इफेक्ट दाखवतात. ॲडेनोसिन काय आहे तर न्यूक्लियोसाइड बिल्डिंग ब्लॉक्स टू RNA आहे. ॲडेनोसिनचा अँटागोनिझम होतं, त्यामुळे वन ऑर मोर ऑफ द ॲडेनोसिन रिसेप्टर हे ब्लॉक होतात. तर त्यामुळे त्याचं एक्झाम्पल काय काय आहे, कॅफिन, थिओफायलिन आणि थिओब्रोमिन हे ॲडेनोसिन अँटागोनिझम इफेक्ट दाखवतात. त्यामुळे मॉड्युलेट द AC ॲक्टिव्हिटी आणि कॉजेस द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द एअरवे ऑफ द स्मूथ मसल, त्यामुळे ब्रॉन्कोडायलेटर इफेक्ट दाखवतात. आणि थर्ड आहे इनिबिशन ऑफ द PDI रिझल्टिंग इन अ इन्क्रीज द सायक्लिक AMP आणि सायक्लिक GMP. म्हणजे फॉस्फोडायस्टरेजला इनिबिट करतात मिथिलझॅन्थिन दॅट इज द थिओफायलिन, थिओब्रोमिन आणि कॅफिन. हे फॉस्फोडायस्टरेजला इनिबिट केल्यामुळे इन्क्रीज होतात सायक्लिक EMP आणि सायक्लिक GMP. त्यामुळे एक्सायटरी ॲक्शन दाखवली जाते. हे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे मिथिलझॅन्थिन ड्रगचं. फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ मिथिलझॅन्थिन म्हणजे मिथिलझॅन्थिनचं सेंट्रल नर्वस सिस्टीमवर काय इफेक्ट आहे, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर किंवा स्मूथ मसलवर, स्केलेटल मसलवर आणि किडनीवर त्याचा कसा इफेक्ट आहे हे आपण बघणार आहोत. तर सेंट्रल नर्वस सिस्टीमवर मिथिलझॅन्थिनचा काय इफेक्ट आहे तर ते मेंटल अलर्टनेसला इन्क्रीज करतो. फर्स्ट इफेक्ट आहे का जे मिथिलझॅन्थिन ड्रग आहे जे थिओफायलिन, थिओब्रोमिन आणि कॅफिन हे मेंटल अलर्टनेसला इन्क्रीज करतात. त्यानंतर डिक्रीज करतात फॅटिग्यूला आणि त्यानंतर इन्क्रीज करतात सेन्स ऑफ वेल बिईंग. म्हणजे जो पर्टिक्युलर पर्सन जो CNS स्टिम्युलंट घेतो तर त्याला सेन्स ऑफ वेल बिईंग फील होतं. त्यानंतर इन्क्रीज करतो मोटर फंक्शनला. जर CNS स्टिम्युलंट किंवा मिथिलझॅन्थिन हे हाय डोसमध्ये घेतलं तर ते एन्झायटी कॉज करू शकतात, हाय युरिनेशन कॉज करू शकतात किंवा इन्सोमनिया कॉज करू शकतात. हे सर्व ॲडव्हर्स इफेक्ट आहे मिथिलझॅन्थिनचे. स्टिम्युलंट इफेक्ट अफेक्ट द हायर सेंटर. त्यानंतर कॅफिन हा 150 ते 200 मिलीग्राम प्रोड्यूस अ सेन्स ऑफ वेल बिईंग, अलर्टनेस, बीस द बोर्डम. म्हणजे आपण म्हणतो ना खूप बोर होतंय, फिलिंग ऑफ बिईंग अ बोर ऑर अनइंटरेस्टेड इन व्हॉट यू आर डुईंग.
इज अ बोर, दॅट इज द बीट्सचं बोर्डनेस, तर त्याला ते कमी करतं बोर्डमला, जो अनइंटरेस्टेड आहे ते. आणि त्यानंतर आहे अलाइज द फॅटिग्यू अँड इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स अँड इन्क्रीज द मोटर ॲक्टिव्हिटी. हे यूज मी सांगितलंय. म्हणजे लक्षात ठेवा CNS स्टिम्युलंटची काय काय फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे ते इन्क्रीज करतात मेंटल अलर्टनेसला, फॅटिग्यूला रिड्यूस करतात, त्यानंतर इन्क्रीज करतात सेन्स ऑफ वेल बिईंगला आणि मोटर फंक्शनला पण इन्क्रीज करतात. आणि हायर डोस कॉज अ नर्वसनेस, रेस्टलेसनेस, पॅनिक, इन्सोमनिया आणि एक्साइटमेंट. म्हणजे जर खूप जास्त प्रमाणात जर डोस घेतला तर त्याचा ॲडवर्स इफेक्ट आहे. नर्वसनेस होतो, रेस्टलेसनेस होतो, पॅनिक होतो, इन्सोमनिया आणि एक्साइटमेंट होतं. इन्सोमनिया म्हणजे झोप न लागणे, तो पर्टिक्युलर व्यक्ती पॅनिक होतो, रेस्टलेसनेस होतो. त्यानंतर स्टील हायर डोस कॉजेस अ ट्रिमर, डेलिरियम अँड कन्व्हल्जन. थिओफायलिन इज मोर टॉक्सिक दॅन द कॅफिन. डेलिरियम म्हणजे काय मी सांगितलं आहे तुम्हाला, कन्फ्यूज इन अ थिंकिंग, रिड्यूस द अवेअरनेस ऑफ द एन्व्हायरमेंट, दॅट इज द डेलिरियम. आणि कन्व्हल्जन येतं म्हणजे त्या पर्टिक्युलर व्यक्तीला कन्व्हल्जनचे म्हणजे झटके येतात. आणि थिओफायलिन हा जास्त टॉक्सिक आहे कॅफिनपेक्षा. म्हणजे जर थिओफायलिनचा डोस जर एक्स्ट्रा झाला तर ते म्हणजे ट्रिमर्स, डेलिरियम आणि कन्व्हल्जन हा इफेक्ट शो करू शकतं. त्यानंतर स्टिम्युलेट द मेड्युलरी वॅगल, रेस्पायरेटरी आणि व्हॅसोमोटार सेंटर. मेड्युलरी वॅगलचं काम काय आहे, सेंट्रल रेग्युलेशन ऑफ द ब्लड फ्लो आणि रेग्युलेशन ऑफ द कार्डियाक इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी, हे मेड्युलरी वॅगलचं काम आहे. तर त्याला ते स्टिम्युलेट करतात हे ड्रग, मिथिलझॅन्थिन ड्रग. त्यामुळे आणि त्यानंतर रेस्पायरेटरी आणि व्हॅसोमोटर सेंटरला पण स्टिम्युलेट करतात. त्यामुळे त्यांची ॲक्टिव्हिटी ही इन्क्रीज होते. त्यानंतर हाय डोस काय इफेक्ट दाखवतो मिथिलझॅन्थिनचा, वॉमिटिंग अँड गॅस्ट्रिक इरिटेशन ऑफ द CTZ स्टिम्युलंट. केमोरिसेप्टर ट्रिगर झोन, area of the medulla oblongata that receives the input from blood-borne drug or hormones and increase the force of contraction of the heart. म्हणजे मिथिलझॅन्थिन ड्रग हे केमोरिसेप्टर ट्रिगर झोनला स्टिम्युलेट करतात आणि त्यामुळे वॉमिटिंग ॲक्शन किंवा गॅस्ट्रिक इरिटेशन होतं. हे फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे मिथिलझॅन्थिनचे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर. त्यानंतर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर काय इफेक्ट आहे मिथिलझॅन्थिनचा, इन्क्रीज द हार्ट रेट. मिथिलझॅन्थिन हे हार्ट रेटला इन्क्रीज करतात, त्यामुळे कार्डियाक आउटपुट पण इन्क्रीज होतात. स्टिम्युलेट द हार्ट अँड इन्क्रीज द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन, that is the increase the heart rate, direct action but decrease it by a vagal stimulation. Net effect is a variable. ते कार्डियक आउटपुटला इन्क्रीज करतात, त्यामुळे नो चेंज इन अ BP, ब्लड प्रेशरमध्ये चेंज होत नाही, म्हणजे ते डिपेंड आहे. त्यानंतर सेकंड काय आहे, टॅकिकार्डिया इफेक्ट दाखवतात, म्हणजे हार्ट रेटला इन्क्रीज करतात. इन्क्रीज द कार्डियाक आउटपुट, इन्क्रीज द कार्डियाक वर्क. हाय डोसमध्ये कार्डियाक अरिथमिया दाखवतं. कार्डियाक अरिथमिया म्हणजे काय, इम्प्रॉपर बीटिंग ऑफ द हार्ट, म्हणजे टू फास्ट किंवा टू स्लो बीटिंग होते हार्टची, दॅट इज द कार्डियाक अरिथमिया. इन्क्रीज द हाय डोसमध्ये ते कार्डियाक अरिथमिया इफेक्ट दाखवतात. आणि इफेक्ट ऑन अ ब्लड प्रेशर इज अ व्हेरिएबल अँड अनप्रेडिक्टेबल, युजली राईज इन द सिस्टोलिक अँड फॉल इन द डायस्टोलिक BP
इज ऑब्झर्व. म्हणजे व्हॅसोमोटर सेंटर अँड डायरेक्ट कार्डियाक स्टिम्युलेशन झालं तर राईज होतो बीपी, म्हणजे बीपी इन्क्रीज होतो. आणि जर व्हॅगल स्टिम्युलेशन आणि डायरेक्ट व्हॅसोडायलेशन झालं तर बीपी हा लो होतो. हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे जर व्हॅसोमोटर सेंटर आणि कार्डियाक स्टिम्युलेंट झालं तर त्यामुळे काय होणार, बीपी इन्क्रीज होतो. आणि व्हॅगल स्टिम्युलेशन आणि व्हॅसोडायलेशन झालं तर बीपी हा लो होतो. हे इफेक्ट आहे मिथिलझॅन्थिनचे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर. स्मूथ मसलवर काय इफेक्ट आहे मिथिलझॅन्थिनचा, तर ते रिलॅक्स करतात स्मूथ मसलला. थिओफायलिन इज अ मोर पोटंट अँड स्लो सस्टेन डोस रिलेटेड ब्रॉन्कोडायलेशन, म्हणजे ब्रॉन्कोडायलेटरी इफेक्ट दाखवतात. इन्क्रीज द व्हायटल कॅपॅसिटी, डायरेक्ट ॲक्शन ड्यू टू द ॲड्रिनर्जिक स्टिम्युलेशन. त्यानंतर बिलियरी स्पाझम इज अ रिलीव्ह बट द इफेक्ट ऑन अ intestine and urinary tract is a negligible. Theophylline is a more potent. Caffeine has a minimal action. म्हणजे तुम्ही हे लक्षात ठेवा का स्मूथ मसलवर मिथिलझॅन्थिनचा काय इफेक्ट आहे, तर मिथिलझॅन्थिन हे स्मूथ मसलला रिलॅक्स करतात आणि त्यामुळे ब्रॉन्कोडायलेशन होतं. आणि जे बिलियरी स्पाझम आहे ते रिलीव्ह करतात. त्यानंतर आपण बघणार आहोत ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ मिथिलझॅन्थिन. पण त्याआधी किडनीवर काय इफेक्ट आहे, तर डायुरेटिक ॲक्शन दाखवतात मिथिलझॅन्थिन. आणि GIT-वर ॲसिड सिक्रिशन इन्क्रीज झाल्यामुळे इरिटेशन कॉज करतात. हे मिथिलझॅन्थिनचे इफेक्ट आहे किडनीवर आणि GIT-वर. आणि कशा कशामध्ये मिथिलझॅन्थिन यूज केले जातात, तर हेडॅक असल्यावर किंवा अस्थमा आणि ॲज अ स्टिम्युलंट म्हणून यूज केले जातात मिथिलझॅन्थिन. आता आपण ॲडव्हर्स इफेक्ट बघणार आहोत मिथिलझॅन्थिनचा. जनरली कॅफीन डज नॉट कॉज अ severe toxicity. The drug may produce confusion, tremors, insomnia, excitement, headache and hyperacidity. हे सर्व ॲडव्हर्स इफेक्ट आहे मिथिलझॅन्थिन ड्रगचे. नंतरचा ॲडव्हर्स इफेक्ट काय आहे, टॉलरन्स इज डेव्हलप आफ्टर अ प्रोलॉंग यूज ऑफ झॅन्थिन. म्हणजे जर प्रोलॉंग यूज केला आपण झॅन्थिनचा तर त्याचा टॉलरन्स तयार होऊ शकतो, म्हणजे टॉलरन्स निर्माण होऊ शकतो. मेनली टू अ कॉर्टिकल स्टिम्युलंट, डायुरेटिक्स अँड पेरिफेरल व्हॅसोडायलेटर इफेक्ट हा शो करतो. झॅन्थिन ऑल्सो प्रोड्यूस द हॅबिच्युएशन, म्हणजे हॅबिट तयार होऊ शकते झॅन्थिन ड्रगची. म्हणजे जर त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे कॅफीन. म्हणजे जे लोक चहा घेतात तर त्यांना त्याची हॅबिट लागते. म्हणजे त्यांना जर चहा प्यायची सवय असेल तर त्यांना वेळेवर चहा नाही भेटला तर त्यांना हेडॅक किंवा डिझिनेस हे होऊ शकतं. दॅट इज द झॅन्थिन ऑल्सो प्रोड्यूस द हॅबिच्युएशन. लो डोस हॅव अ लिटिल इफेक्ट इफ एनी वेअर ॲज हाय डोस कॅन अफेक्ट द सेंट्रल नर्वस सिस्टीम, कार्डिओव्हास्क्युलर, स्केलेटल मसल, GI अँड रिनल सिस्टीमवर. स्केलेटल मसलवर काय इफेक्ट आहे, तर कॅफीन हे स्ट्रेंथन करतं स्केलेटल मसलला. स्केलेटल मसल हे कॉन्ट्रॅक्ट होतात, त्यामुळे इन्क्रीज द मसल मेटाबॉलिझम अँड पोस्टपोन द मसल फॅटिग्यू. द इन्क्रीज द ॲबिलिटी ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल टू डू मोर मस्क्युलर वर्क इज ड्यू टू दिस ॲक्शन. त्यानंतर रिनल सिस्टीमवर काय इफेक्ट आहे मिथिलझॅन्थिनचा, द झॅन्थिन प्रोड्युसेस द इन्क्रीज द युरिन आउटपुट. थिओफायलिन इन्क्रीज द रिनल ब्लड फ्लो अँड ग्लोम्युलर फिल्ट्रेशन रेट, also by the direct action on a nephron.
It reduces the reabsorption of sodium chloride and water, thus act as a diuretics. म्हणजे ॲज अ इफेक्ट आहे डायुरेटिक्स. ते काय करतात, रिड्यूस करतात रिॲब्झॉर्प्शन कसलं, सोडियमचं, क्लोराईडचं आणि वॉटरचं. जे काय करतात, थिओफायलिन इन्क्रीज करतात रिनल ब्लड फ्लो आणि ग्लोम्युलर फिल्ट्रेशन रेट इन्क्रीज करतात ते. त्यामुळे ते डायुरेटिक ॲक्शन आणि ते डायुरेटिक ॲक्शन दाखवतात. मिथिलझॅन्थिन. थिओफायलिन इज मोस्ट सिलेक्टिव्ह इन अ sympathomimetic, that is the caffeine induce the most marked CNS effect. Even at a low to moderate dose, they enhance the cortical arousal and alertness and defer fatigue. Cortical arousal म्हणजे activation of the reticular formation of the brain, that is the increase the wakefulness, muscle tone आणि heart rate ला increase करतात. That is the enhance cortical arousal आणि alertness ला increase करतात आणि fatigue ला reduce करतात. In a hypersensitive patient, insomnia आणि nervousness may occur. म्हणजे जे हायपरसेन्सिटिव्हिटी पेशंट आहे ज्यांना लगेच इफेक्ट होतो मिथिलझॅन्थिनचा, ते त्यांना इन्सोमनिया होतं, म्हणजे त्यांना झोपच लागत नाही. त्यानंतर नर्वसनेस फील होतं. हे ॲडवर्स इफेक्ट आहे मिथिलझॅन्थिनचे. थेरपेटिक युजेस ऑफ द मिथिलझॅन्थिन. हे खाली मेन्शन केलेले हे थेरपेटिक युजेस आहे झॅन्थिन अल्कोलॉइडचे. म्हणजे स्टिम्युलंट फॉर द रिलीफ फ्रॉम अ फॅटिग्यू अँड माइल्ड डिप्रेशन. म्हणजे माइल्ड डिप्रेशनमध्ये हे CNS स्टिम्युलंट झॅन्थिन अल्कोलॉइड यूज केले जातात आणि ज्याला फॅटिग्यू आहेत त्याला त्यापासून रिलीफ मिळण्यासाठी. त्यानंतर सेकंड थेरपेटिक यूज काय आहे, इन द ट्रीटमेंट ऑफ हेडॅक बिकॉज ऑफ इट्स ॲक्शन ऑन द सेरिब्रल ब्लड व्हेसल. म्हणजे हेडॅक होत असेल तर ते मिथिलझॅन्थिन हे ड्रग यूज केले जातात. त्याचा इफेक्ट कशावर आहे, सेरिब्रल ब्लड व्हेसल. सेरिब्रल ब्लड व्हेसल ते इन्क्रीज करतात, त्यामुळे ब्लड फ्लो जास्त झाल्यामुळे हेडॅक हे रिड्यूस होतं. त्यानंतर थर्ड वन आहे थिओफायलिन इन द फॉर्म ऑफ अमायनोफायलिन इज यूज इन द ब्रॉन्कियल अस्थमा. म्हणजे झॅन्थिन अल्कलॉइडचा यूज इफेक्ट काय आहे ब्रॉन्कियलवर, ते ब्रॉन्कोडायलेशन करतं, त्यामुळे ते अस्थमामध्ये यूज केले जातात हे ड्रग. त्यानंतर फोर्थ यूज आहे थिओफायलिन इज यूज ॲज अ डायुरेटिक्स. म्हणजे थिओफायलिन हे डायरेक्ट ॲक्शन आहे त्याची नेफ्रॉनवर. ते रिड्यूस करतात रिॲब्झॉर्प्शन ऑफ सोडियम क्लोराईड आणि वॉटरचं आणि ते ॲक्ट करतात ॲज अ डायुरेटिक्स. थिओफायलिन इन्क्रीज करतात रिनल ब्लड फ्लो आणि ग्लोम्युलर फिल्ट्रेशन रेट आणि ऑल्सो इट रिड्यूस द रिॲब्झॉर्प्शन ऑफ सोडियम क्लोराईड आणि वॉटरचं आणि ते ॲक्ट करतात ॲज अ डायुरेटिक्स. हे थेरपेटिक युजेस आहे झॅन्थिन अल्कलॉइडचे. त्यानंतर आपण इथे लेक्चर स्टॉप करत आहोत. बाकीचे ड्रग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ॲम्फिटामाइन ड्रग बघणार आहोत. त्यानंतर निकिथामाइड, पिक्रोटॉक्झिन आणि त्यांचे आपण ते ड्रग बघणार आहोत आणि त्यांची ॲक्शन काय आहे किंवा त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे आपण हे सर्व बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.